आमच्या दरवाजात थांबून आमच्या इथं थांबून आमच्या घराचा अपमान करता? अरे तुमची एवढी लायकी होती ना मग आमदाराची पोरगीला पाठवायचं होतं. चल निघितून. चला भाऊ पाहुण्याचा फोन आलता पाहुणे येऊ राहिले पोरगी बघायला. चल बायकोला सांगतो ना. ए सुंदर अगं तिकडे सर पाहुण्याचा फोन आलता. पाहुणे ना आपल्या पोराला पाहायला येऊ राहिले. कधी? पण लय मोठी पार्टी आहे. हा का? बाबा 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 मला तर नाही वाटत आपल्या गरीबाला ताब्या स्वीकारायचा का नाही. पण लय पोरीचं ते सोन्याहून पिवळं होईल. हा का? हा अशी जबर पार्टी आहे. सुशिक्षित माणसं आहे सगळे सुशिक्षित. आपण ते उद्या आपल्यावर कुदले नाही पाहिजे लय तर काय उपयोग आपल्या त्यांचा? काला होती मग दाबून टाकी त्या गरीबाला. पोरग्याला येणार पाहायला येणार आहे का काही. मोठे लोक गरीबाला दाबीत या. आपलं नाहीतर आपली इच्छा आहेच आहे ना मोठ्या घरी द्यायची पोर. मोठ्या घरी द्यायची पण मन आहे बाजूला लोकांची. पोर देताना मोठ्या घरात द्यावा पण सून करताना गरीबाची करा. गरीबाची आहे का नाही. हा. आणि मग बरं जरा होईल ना. तर मी काय होते तिची तयारी झाली का पाय. बरं सांगते ना मग तयारी हा, करायला. मग तिला तयारी करायला आणि तू जरा व्यवस्थित राहा जरा. मोठ्या घरचे पाहुणे येणार आहे जरा. हम्म. हा हा मग जा मग पाहुणे आले का मग मी आवाज देईल तुम्हाला. हा हा. चटई बिटाई तयार राहू द्या. बरं बरं हा ये. आवाज द्या तुम्ही आल्यावर. हा आता इथेच अर्धा एक तासात इथेच पाहुणे. इथे आता रस्त्यात पाहत राहतो मी. आई हे आई तू तर म्हणेल जमीनदार लोक आहे. अरे मग जमीनदारच लोक आहे ते. का बरं काय झालं? घर तर आपल्याकडे यायला याच्यापेक्षा चांगलं. राम राम. का गाई हा आपल्या गाड्या यायला याच्यापेक्षा मोठं घर आहे. अरे शेतकरी लोकांचं असंच राहतं. तू पाहिला तर चाल पहिले. हा का? पाहुणे आले बसा. हा बुट्या काढा. आई म्हणजे बुट्या काढा बसा तुम्ही. खाली सोफा पण नाहीये. बसा. सोफा नाहीये का बसायला? हा? सोफा नाहीये बसायला. ते नाही ना. नाही अजून का? पोराचे लग्न व्हायला नाही ना आमच्या. म्हणजे ते लग्नात आल्यावरच घेणार आहे का तुम्ही? तो परत घेते नाही. बस जाऊ दे काय कर. खाली मग आता जाऊ दे काय करतो. पाहुणे शेतकऱ्याचं कसं राहत माहितीये ना. आय. काही कमी पडत कुठं काही असं राहतं थोडंफार असं बरं आहे नाही. हा बरोबर आहे. असं आता तुम्ही कसे सिटीमध्ये राहणार लोक. हां बरं पाणी बिणी घेणार का? पाणी आहे काय? आम्हाला बिसलरी तर पाणी लागत. हो का? तुम्ही विहिरीचं पेत असतील ना? आमचं विहीरच पाणी राहत शेतकऱ्याला. ते आम्हाला नाही चालत. विहीर काही बोरिंग ते जनावर सारखं नाही पेत आम्ही. आम्ही बाहेरचं पेतच नाही. नाही का? काही एकटेच का काही तुमचं? नाही सुंदर. अरे हा काशीरात कुठे गेलाय? काशाला पाठव बाहेर. का रे काशा पाहुणे आले का काही. हा ये कुणी एक. हा एक काशा आमचा मुलगा आहे का? हा तो ना मुंबईला ड्युटीला आहे बाकाला वय. हा मग त्याला आता 2 वाजता जायचंय. मग त्याला म्हणलं थांब तो बहिणीला पाहुणे यायचे पाहायला. मग थांबवले त्याला मग असं. हा CST ला इकडं. हा का? हा लग्न झालंय का त्याचं? नाही करायचं आता आधी पुरीचं करायचंय ना. हा. पुरी झालं का मग पोराचं. सोप्याचं बोलले नाही का ते? बरं बरं. करू आम्ही हायर करू. तुमचं आमचं जमलं ना हा तर त्याच्या लग्नात काही नाही काही हायर सोपाच घेऊ. हा चालेल सोपाच घेऊ म्हणजे आम्हाला. हा बापर एकदा नातवाईक झालं म्हणजे मग ये बाई हो. दोघच जण आहे का तुम्ही बापले घरामध्ये? नाही ना आई आहे पोरगी आहे. आहे का? सुंदर अगं तू काय करू राहिली. येडे येऊन बसावा पाहुणे आले. आले ती तिला सांगत होती आवरायला. हा आवरायला लावलं का? साडी काढून दिली. अच्छा मग बोल. आवरायला सांगत होती डोकं माता घालायला. मुलगी साडी नेसती. आम्हाला मुलगी पाहायची म्हटलं साडीवर पाहावं लागेल ना. आम्ही नाही आम्हाला ड्रेसवर बी चालले असते. हा आम्हाला ड्रेसवर चालले असते असं काही नाही. ते आम्ही बदलायला लावलं ना. नाही तर अगोदर ड्रेस होती. बघा नाईट शर्ट नाईट शर्ट आणि टी शर्ट असतात तरी चाललं तरी असतं चाललं असतं, आम्हाला. काय तसं नाही आमच्या ग्रामीण भागाला आहे ना हे नाही चालत. आमच्या का पहिल्यापासून काय माहिती का मुलगी जर बघायची असं पहिली साडी
हो का? हो हो बरं बरं, संस्कृती आम्ही हो पाळतो. हो म्हणजे आम्ही पूर्ण अंग झाकून राहणार. एवढे मोठे हो. झाले म्हणजे आम्ही असं काही नाही. आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्हाला असं नाही चालत. असं तुम्ही किती मोठेले असले पण आम्हाला असं नाही दाखवता येणार ना. हां तुम्ही वाटलं सर आहे ना साडी पसंत केली ना, हां नंतर तुम्ही म्हटलं बा 2 दिवसांनी आम्हाला ड्रेस पाहायची, तुम्ही पाहू शकता, त्याचा काही विषय हा नाही. बरं बरं. पण आधी नाही पहिल्या सुरुवातीला कसं बोलवा करायचं? मग मुलीला पण बोलवा ना. ए अगं आवरलं का पाय सकू? आवडलं बाई? ए दीदी, बाकी तुमचं काय काम चालू? काय या काय सगळे कांद्याचे ये मग इकडे ये दीदी. कांद्याचे कांद्याची एखादी गोणी द्या आम्हाला. नाही ना कांदे नाही ना. काय भाव चालू आहे आता काय? कांदे चालू 2000 रुपये, 20 रुपये किलो, 2000ला किती? आणि ते 100 किलो. आता समजा अर्धा एकर मध्ये किती कांदे निघाले? अर्धा एकरामध्ये निघते 25-30 क्विंटल. किती रुपयाच्या होत्या? ते होते 30-40 हजाराचे. आणि 43,000 रुपये कमाल किती दिवस लागत? 4 महिने 4 महिने लागत. बस. जेवढं पोचा करणाऱ्याला 70,000 आहे आपल्याकडे. हा ना. आहे, आहे. आम्ही गरीब लोक आहे, शेतकरी म्हणल्यावर जेव्हा वाढला पाऊस पडेल तेव्हा आम्ही खाऊ असं आहे. नाही आमच्याकडे टॉयलेट बाथरूम साफ करायला त्या मावशी ना, हां त्यांना पण आमचा तेवढा पगार आहे 70-80 हजार. अहो आता ते तुम्ही आता कुठं आहे आम्ही कुठं सांगा बरं आता आमची परिस्थिती आहे का? हम्म. हे युपी बिहार राहून धरून आणले काही? नाही नाही असं राहते ते ग्रामीण भागामध्ये गेल्या गेल्या लगेच तोंड दाखवते नाही. ग्रामीण भागामध्ये तोंड झाकलेलं असतं असं आहे ते. तुम्ही म्हणा ना वाटलंच विचारा नाव गाव बाई. नाही, आता तोंड दाखवा ना मग. हा बाई साडीचं पदर मग घ्या आता. चार दाखव पाहुणे दाखव पाहुणे चार. अच्छा छान आहे पोरगी. बाई तो नाव काय आहे ग? पूर्वा. बाप नाही एक तुला? हा बाप नाही? पूर्ण नाव सांग, पूर्ण नाव सांग. हे हे एक वडील. मग पूर्ण नाव सांगायचं ना. सांगते. पूर्वा बाबूराव घोटाळे. शिक्षण काय झालं ग बाई तुझं? ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. बाकी काय कोर्स बिर्स केला का तू? ग्रॅज्युएशन? हम्म. ग्रॅज्युएशन वाले काय करणार आहे आपल्याकडं? आपल्याला इंजिनियर पाहिजे जे आपल्याला प्रोजेक्टमध्ये हेल्प करू शकतील. ग्रॅज्युएशन कशात केलंय? BA. BA. त्या BA ला काय कोण विचारित आहे आजकाल? हा BA ला कोण विचारित आहे? काय शिकवली म्हणे पोरगी म्हणे. आम्हाला ते मध्यस्थी माणसाने तर जास्त शिक्षण सांगितलं होतं पोरीचं. आम्ही लपित नाही बा. जेवढं पूर्ण शिकली तेच तुम्हाला सांगू राहिलं आम्ही. पण ते शिक्षण आमच्या काय उपयोगाचं नाही ना. तुम्ही वाटलं तिचे डॉक्युमेंट बघून घ्या. हां काय डॉक्युमेंट पाहणार आहे? BA पास. आणि आता BA 5चं काय पावा? जे आहे ते आहे बा आमच्याकडं. आमची परिस्थिती होती तेवढं शिकवलं असं. पोरगी थोडी नाकाने चपटीची. पोरगी नाकाने चपटी. नाही नाही, सोबत पोरगी चांगली आहे. एक ते बघा शिक्षणही कमी आहे आणि हे जे तुम्ही म्हणजे वाईट नका वाटून देऊ, हां हां मी माफी मागतो त्याबद्दल. पण तुम्ही जे राहतात ना, आमचे जे गडी लोक आहेत ना काम करणारे, आमच्या इथं काम करणारे, आमच्या फार्म हाऊसवरती काम करणारे, याच्यापेक्षा त्यांना स्टँडर्ड लेवलचं घर बांधून दिलं आहे आम्ही. आता तुमच्याकडे पैसा पाणी आहे, आता आमच्याकडे नाही ना. आमची परिस्थिती गरीब आहे ना हो, शेतकरी म्हणले हो. हां आता तुमच्याकडे कसं आहे? आमच्या एका गड्याचा फडची पुसता पुसता पाय घसरून पडला तर त्याच्या पुढचे 2 दात पडले होते. हा, हा. त्याने सोन्याचे दात बसवले. आणि तुमच्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचा दात पडलेला आहे, तरी तुम्ही अजून दात बसवलेला नाही. नाही तवाचा नाही पडेल हो. आता पडला त्याची मोटरवर वाढता दातानं वडीत होते का कास? हा एक हातात चराट होतं, एक हातात वायर होतं. मुलीला मी काय म्हणतो, असं का काय व्यवस्थित आहे. मग तुम्ही जनावर एक काय ते दात पाहू राहिले? नाही नाही, जनावरांचे पाहते मग दात. तो नाही विषय. हां बापाचा पडेल म्हणलं पोरीचा पडू शकतो ना, एखाद्या वेळेस काय होऊ शकतं. त्यामुळं आमची खात्री करायची. माझ्या बायकोचे पाहून घ्या, दाखव ग. बापा संग लग्न करायचंय का तुम्हाला? येता पोरी संग करायचं? त्याला सगळ्याचे आपल्या तिघाचे दात पाहायचे. तो हे दात दाखव. हे बघा, माझ्या बायकोचे पाहून घ्या. हे बघा, तुमचा एक पडलेला आहे, यांचं एक पडलेलं आहे. पाहू काय सुधरी? असं करा. हा करणार. दाखवणार.
एक पडलेला आहे. पडला हो एक काय मला नाही पडलेला सांगितलं तू अहो त्यांचं काय का ते कुठे पडेल हे? लोक दिसतंय. पण मुलीच्या भावाचे तर सगळे संगीन आहे ना. पाहू रे हा काय चांगले चांगले छान. हा भावाचे आहे. क्लिअर आहे त्यांची भावाचे ठीक. भावाचे ठीक आहे पण त्याला बहीण- तिकडे लय पळावं लागत बहीण नाही भाऊ चांगले आहे बुवा दिसायला. जर आपलं जमलं तर यांना आम्ही घेऊ नोकरी. हो का हा त्याला घेऊ कामाला आम्ही. तिकडं काय करतो मग आमच्याकडे येऊन जा. बाका लाव बाका लाव हो हा विटेला ते बक्काल केवढ्याच आहे ते केवढं घेतलं रे 20 लाखाला आणि आता आता विकायला 40 लाख झाली डबल झाले. हा हा 40 लाख म्हणजे आपल्या फॉर्च्युनर हम्म. ते आई हम्म. जरा पाय लांब करू का ग? हा कर ना आपलंच घर आहे काय टेन्शन घेतो एवढं. मला घरी असेच बसताय का नाही कम्फर्टेबल नाही वाटू राहिलं ना आम्हाला सगळ्यांना. आम्ही असं कधी बसतच नाही. आमच्याकडे सोफा सेट. आम्ही जेवायला टेबल वरती जेवतो. हा का हो खुर्चीवर बसूनच जेवता ना? हो टॅबला जेवा त्याची सवय नाही आम्हाला अशी वेळ नाही आली ना आमच्यावर कधी हा. अशी. आम्हाला ते तक्का पाठीमागं लावून बसायची सवय. हे काय येतं असं दाण्याची गोणी देऊ का तुम्हाला हं? दाण्याची गोणी नाही नाही दाण्याची गोणी. तक्का म्हणून हे गोण्या बाजरीची घ्या ना मग एखादी. कोणला हा द्या ना बाजरीची येते हा मला बाजरीची भाकर लई चांगली वाटते. अहो बाबा ते आपल्यासारखे थोडी ना बाजरी खात असल. त्यांची बाजरी अमेरिकेवरून येत असल. हा बरोबर नाही इथलीच बाजरी आज खातो आम्ही. आमच्या फार्म हाऊसच्या मागे खूप मोठी शेती आहे आमची. होय आहे कसे कधी जाऊनही पाहत नाही आम्ही. आमचे माणसंच करून घेतात सगळं काही. आम्ही काय करतो माहितीये का आम्ही जिकडे गेलो का पाहुणे का तिकडून घेऊनच येतो बाजरी. हो भिकारीपेक्षा कमी नाही तुम्ही लोक पण. नाही 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 भिकारी कसले ते काय लोकं बोलती तू प्रेमानं तुला देतात. समजतं का कोणाशी बोलती म्हणून. तुम्ही जिच्या मांडीला मांडी लावून बसले ना ती मांडीला मांडी लावून बसायची तुमची सुद्धा ऐपत नाहीये. आणि तू माझ्या आईला भिकारी म्हणते. मग लोकांच्या दरवाजातून घेऊन जायचं मग त्याला भिकारी नाही म्हणत तर मग काय म्हणतात? श्रीमंती. अशा साड्या आम्ही आमच्या टपावाल्या सुद्धा घेते नाही. मग तू तरी घालून यायची ना मग चांगली साडी. तू हा तुम्ही आम्हाला इन्सल्ट करायला बोलवलंय का इथं. बरोबर आहे गोणी मागत आहे आपल्याकडे. Hopeless. बाजरीची गोणी मागत आहे आता आपल्याकडे. तुझा नवरा का कोण आहे हा नवरा आहे का धावाला हा? तो काय म्हणला बाजरीची गोळी द्या बरोबर हा. मग काय चुकलं महापुरीचं मग द्या नाही अजून आपल्या जमाजमी नाही झाली आम्हाला. भिकारल्यासारखं नको देता आमच्याकडून आम्हाला. दाण्याच्या गोण्या मागू तुम्ही राहिले. तर गप्पच आपले बसावं. कांदे मागू त्यांचं राहिले. काय बोलतं ते ऐकू द्या. हा? हं. भिकाऱ्यासारखं बोलले या. भिकारीच हो आहे ना. तुम्ही. आमच्या लोक पुढं तुम्हाला भिकारी का तुम्ही. देतात माहिती का? कारण तुमची अवकात ती आहे म्हणून हा. लोकं तुम्हाला देतात. लक्षात ठेव. हो का मग अगं 40-40 हजार रुपये पगार आमच्या घरामध्ये स्वयंपाकाला बाई आहे, तिला पेमेंट देतो आम्ही. असं तुम्ही असं बाजरीच्या गोण्या मागत आहे का आमच्याकडे? आम्ही नाही तांदळाच्या मागितली. गोण्या कोण मागत बोललं आहे का? तुमचा काहीतरी गैरसमज झाला. भिकारे, उठा बाचमारे तुम्ही. हो व्यवस्थित लायकीत राहायचं. अरे भाऊ ऐक. हा. जेवढं तुमचं आहे ना बर का हा. एवढं नुसतं आमचं जे तबील आहे एवढं ना, तर आमचं त्याचं संडास शेत. बाथरूम आहे आंघोळीला. नाही, रस्त्याने निघून जा. म्हणजे आंघोळ तुम्ही आपल्याला करता काय हा. हा बाजावर झोपाते आणि मग आंघोळ मला करते. एवढं बोला मोठं बाथरूम आहे आमचं हा, आमचा तो फेस असतो आणि ते त्याच्यात पण आम्ही एसी बाथरूम आहे शिवाय. हा, तुझ्या ना बाजीवर बसून आंघोळ घाल भाऊ. जा गेल बाई जा. झोपतो. बाजबीज नाही आमच्याकडे सगळं स्टँडर्ड असतं. बाज म्हणजे काय असतं. हा? ते डिलिव्हरी आणले का घेते बाज मला काही बेड वगैरे असेल काही हो मला का? नाही माहिती एवढं काही त्याच्यात मला कशी मला किती जास्त गावंडळ लोक आहे हे. उगाच आलो आपण त्या मध्यस्थी माणसाचे कान झोडते जरा मी. घरी तुम्ही कुठं बसता? तुम्हाला घरी उलटं कुठं बसणार आहे. सांग- वरती टेरेसवर कशाला बसू आम्ही. घरातच बसणार ना. नाही तुम्ही घरात तरी कशाला बसता? विमानात जायचं ना राहायला. विमानात जातो प्रवास करतो आम्ही लोक. प्रवासच करता ना हो. मग तिकडे हातरून वगैरे घेऊन जायचं. बेड तुम्हाला टाकायचा, विमानमध्ये- toilet bathroom टाकायचं, तुम्हाला तिथं राहायचं. विमानामध्ये तुम्हाला लोकांना संडास बाथरूम कुठे असतं हे जरी तुम्ही बघितलेलं आहे का. कुठं असतं मॅडम? अगं आई पाठीमाग ह्या लोकांना काय माहिती. हे लोक फक्त हल्ले असं बघतात. हा, बघा विमान चाललं विमान विमान चाललं, चाललं. आम्ही विमान कित्येक चाललं. वेळेला तुमच्या घरावरून गेलो असेल विमानात बसून. तरी तुम्हाला काही खबर नाही. हा कसे लोक गावंडळ लोक गावंडळ. गावंडळ लोक शेतकरी लाचार शेतकरी लोक. तुम्ही चांगले लोक आहे म्हणून बाजरीच्या गोण्या मागत आहे, कांद्याची गोण्या मागत आहे. तुम्हाला अक्कल आहे का काही? ते आम्ही एक प्रेमाने मिनिट. मागितलं. एक मिनिट थांबा. हा. अय जेंटलमॅन, तू असाल तुझ्या घरचा समजलं ना. इथं मास दाखवायचं नाही जास्त. आणि ए बाई
लय संडास बाथरूम एवढ्या मोठ्याला आहेत ना, तर जिथं बसलीस ना तू तिथं घरात पण तिथंच बसत असेल ना, का कुठं जातीस तू बसायला? विमानात, ढगात, का फॅनवर बसतीस जाऊन? एवढं आम्हाला सोफा सेटचं भाषण दाखवती. झोपते कुठं तू? बेडवर का बाथरूम मध्ये जाऊन झोपती? कसे 10 माणसं वेळा आहे इथं बाई. आल्यात, संडास बाथरूम संडास बाथरूम. वा वा, किती गावंडळ आहे एकदम बाई. मस्त संस्कार केलेत हो. आणि पोरीवरती. तुम्ही मस्त तर संस्कार तुम्ही तर केलेत. म्हणे आम्ही नाही का आमची संस्कृती आहे खेडे गावातली ही संस्कृती. आहे ना, बरोबर आहे ना, ही बरोबर आहे. संस्कृती नाही, ही आकृती तुम्ही दाखवली. नाही, आकृती नाही, तर नाही. नाही, विकृती दाखवली तुम्ही आम्हाला. ऐका, आमचे संस्कार काढण्यात की ना तुमची अवकात नाही, तुमची लायकी ना आमच्या दरवाजात थांबायची. एका शेतकऱ्याला तुम्ही नाव ठेवताय एवढं लक्षात ठेवा. आणि संस्काराची भाषा करताय ना, जर तुम्ही यांना चांगले संस्कार शिकवले असतील तर या असं वळून असता फिरला. काय वय आहे रे तुझा? वळू काय असते? हा, जाना जाना जा ना बैला, गाय मधलं. जा किती ना वय बैल झाले रे नसतो का ते आपल्याकडे मोकाट जनावर फिरतात. तू सांड हा, तू तो सांड सांडेस. बोलती तुला. मला काय ए! अय, लक्षात ठेवायचं, माझ्या अंगावर येतं नाही ना 10 वेळा विचार करायचा. बोरीपाल हा. सापण राहिली काय मला? माझ्या आई बाबांचा अपमान का? हे आम्ही अरेंज मॅरेज करायला आलो होतो. हे लव्ह मॅरेज करायचं असं तुझ्यापर्यंत इथपर्यंत आलोय नसतो, समजलं का? अरे ग हा. खबरतो आणि अशा आहे ना, अशा आमच्याकडे कामाला पण ठेवते नाही. BA पास आहे तू, BA पास. मग तुझ्या ह्याच्या घरात काय कलेक्टर आहेत का कामाला? रे स्वतः तरी आहे का? काय ये मी- कमवतोस रे तू? MSc केलेलं आहे मी, अरे MSc केलंय तुझं. MSc चा फुल फॉर्म सांग आधी. चल सांग. मास्टर ऑफ सायन्स. हा बरं, तेवढं तरी येतंय. त्याच्या इथं काय केलंस काय माहिती जाऊन. तुला काय येतं? हा, BA वाले फक्त असं मिशीला पिळा देऊन काय होत नाही. थांबा तेवढी तुम्ही. प्रगती करा. मी समजलं का? आजपर्यंत आई एवढी गप्प का बसली माहितीये का? आजपर्यंत कोणाचे बोललेले खाल्ले तुम्ही? कधी एवढा मूर्ख इन्सल्ट माणूस आहे. नाही झाला माझा, कधी नाही झाला. एवढा अपमान. एवढी ही चिचुंदरी बोलतीये. अशी जर माझ्या घरातली काट्या काढू का, काट्या? बोलली असती तिचं तोंड ठेसला असतं मी. हे खेड्यातले लोक एक थोडी नादी लागत यांच्या. काट्या काढू का? काट्या काढू का बोलताय? चला. काट्या काढू का? नाही, थांब थांब. हा. काय करणार आहे तुम्ही? बघ तुम्ही केव्हा जरा डोकावर राहिले आमचे. काट्या काढून काय करणार आहे तुम्ही? काय करा म्हणजे? थांबतो तुला दाखवतो. काय दाखवलं तू? DSP ला फोन लावतो का? कोणला लावा करला? DSP यांच्या घरचा DSP होता. ने आपले बाउन्सर बोलून घेऊ. हा बाउन्सर. हा, अरे तुझ्या भावसरला एका झापडीत उताना करण एक बोलून लोक- घे. तुझ्या भावाच्या तुझ्या बापाचं तर लगेच सरळ तपीलच बस सरळ करून बघ टाक. बघू बघू. तुझ्या भावाच्या बरगड्या मोडायला लावू. हात लावून बघा हा, बरं. येऊन जा. नाही, तुझ्या तुझं आईच्या बोललं एका का बघा. बुक्कीमध्ये दात सरळ करून देऊ. ए, म्हणजे एवढे जास्त आणि तुझं दाब तर नको. तोंडच चपट्ट करून टाकू. माझं अरे तुझं तोंड केवढं, तू बोलत किती. शूटिंग काढून घेतो तुमची. तो आयफोन आहे, आयफोन 1.5 लाखाचा फोन आहे. फोन दे. आयफोन आणि बाप फोन वाले मला नको शिकू हे. समजलं ना? आलेत कुठल्या कुठल्या ए. तुम्ही. ऐक तुला सांगतो. बघ हा फोन आहे ना, आपण तिथला कोणता फोन आहे? आमच्याकडे नाही हो बाबा हे. कोणता फोन आहे? काय आम्हाला नाही माहिती. तुझी जेवढी याची किंमत आहे ना, तुझ्या वावरात जेवढी तू वर्षाला 2 वर्षाला कमवतो ना, तेवढ्या रुपयाचा अनेकचा फोन आहे. आहे ना समजलं मला का? आणि तुम्ही बोलताय, तुम्ही माझ्या आईला बोलताय ही पोरगी, तुम्हाला दाबता येत नाही हिला? कस काय नाही दाखवू? दाबणार. हा? दाबणार नाही, कारण की त्यांना माहिती त्यांची पोरगी त्यांच्या साईडने उभी आहे. कोणतीच मुलगी त्यांच्या आई बाबाचा अपमान सहन करू शकत नाही. मग तिकडं कोणी का असून दे. हे बोट आहे ना, ए. हे बोट आहे ना, नीट इज्जत गप्प बैस, आपण करायचं. त्यांच्या इथं आलेलो आहे. अरे गावडा लोक बोट नाही दाखवायचं. हा हे बोट आहे ना, बोट दाखवायचं नाही मला. एवढं आहे ना जागीरदार बापाचे आहे ना. चल निघ, चल इथून निघ, चल, चल. एवढा अजून किती अपमान सहन करतो. हे बघ, परत जर खलच का फेकलाय पाय त्यांनी ठेवला ना, तोंडावर. 5 मुली. ए, तुला मी सांगतोय शिरपुरी वांग्या. अय नीट बोला तुला सांगतो. तुला काय फोन करून बोलेल नाही मी. मुलीचे वडील तुला कोणा पाठवले? कोणा पाठवले तुला? कांगण्याने पाठवलं मग. तू निघतो का माता इडून? ए, कराटे खायचे? थांब, त्याला फोन लावतो नंतर. हा काय फोन लायचं? नका लावू, कसं हा? लावता. तिकडे जाऊन लाव फोन. दाखवलं हा असं स्थळ दाखवत राहतं. तिकडे जाऊन लाव फोन. देख बार बार नको लावी ना. हा देख निघा. देख ऐ देख. अंगणाला लावा नाही तर तिकडं कुणाला बघ. पण लावा. जा तिकडं. आम्ही आपली बिस्लेरी घेऊन टाक, नाही ते बिस्लेरीचं पाणी पित हा जाय तिकडे. जा करतो बिस्लरीचा. या गोष्टीचा बदला निघणार. 100%. हा निघू दे निघू दे. जर त्या पोरीचं लग्न जर होऊन दिलं कुठं, हा मग बोला आपलं. बरोबर या तांबटीला घेऊन जायला जर तांबटीला होय. देख. चल आम्ही लोक थोड्या उन्हात आलो का आमचं चेहऱ्याला आलो. ए, हा. चल बाळा, नको थांबू, चल. देख देख. चल बाळा. हा देख. ना, डोक्याची मंडई करायला हा. लागली. कसे गाव खेड्याकडचे लोक असतात बाई. हा बघ, त्यात कुत्रा मुतल्यावाणी झालं तुझ्या पाय धुवा आधी निघ इथून. कसे असतात गाव पाणी नाही येणार, खेड्याकडचे नको. लोक. बिस्लरी आणतो तीन ते. पावळट. देख
इडियट नॉनसेन्स. दीड फुट्या आहे, तू दीड फुट्या. ए निघतो का हा? भाषा करताना खटाऱ्या ले. गाडीत चल तुझी खटारी गाडी घेऊन निघ. ए चपट्या पोरी. वागतं दाताची निघ इथून. ए, दात पाडे. हे तांबुटी. ए लय फुगे सुट लोक होते बा ते नाही म्हणजे आपण शेतकरी हे कोणत्या कांगण्याने त्याला दाखवलं होतं आपण काच पाहिले त्याच्या डोक्यात दगड घाला होत्या हा ना तुम्ही दोघं एक मिनिट थांबा. मी काय बोलते ऐका. हे बघा, मी आयुष्यात तुमच्या दोघांचा इन्सल्ट कधीच सहन नाही करू शकत. मी आयुष्यभर जर ना असे राहिले ना तरी मला ते मान्य आहे. कोणा दाखवलं होतं एवढं बोगस स्थळ आहे? अरे मी काच पाहिलं बा ते कांगण्याने कोणा पाठवलं त्यांना त्याला का फोन केला कांगण्याला का महापुरीला समन पाय म्हणून. आणि हे बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगते, मला इज्जतदार घर हवंय, पैशावाला नकोय. पैसा बघा आणि हे असा अपमान करून घ्या. कोणी सांगितलंय? मी यांना सकाळी म्हणले होते एवढे मोठे लोक आहेत ते आपल्या घरी बोलवू नका त्यांना. आता त्यांचा फोन आला आपल्याला आपल्या लोकांना तर पक्के- मला काय माहिती. अगं मम्मी, कायचे मोठे ते लोक एवढीच मोठे मोठ्याची भाषा करता असेल ना, त्याने अशी तुटलेली चप्पल घालून नसता आला, खटाऱ्या गाडीत नसता आला. ते काय मोठे नाही, ते फक्त फुसाच्या Shining मारात मारली. फिरतात. त्यांनी फक्त शायनिंग मारली आपल्याला आणि एवढंच जर तो असला असता ना पैशावाला, आजपर्यंत कोणती पण पोरगी त्याच्या गळ्यात पडली असती. का नाही पडली? कारण की ह्यांचं खानदानच तसं आहे. हा. त्यांची लायकीच ती नाहीये कोणाला हा. सहन करून घ्यायची. आणि ती लाल तांबुटी काय बाल 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 बोलायची ती हा डोंगळा तो डोंगराने फालतूच होता असं दिसत होतं. शिरपूर वाडा आहे तो. हा डोंगळा आहे डोंगळा. बरं मी काय आता जा त्या सोड विचार आपण एका चांगला गरीब शेतकरी पाहू काय सर्विस वालाच पाहिजे असं काही नाही. बरं मी काय ए तुला जायचं ना मुंबईला कर तयारी जाय पटक्यान हा नेक टपक्यान चला आज तुम्ही. बरं, चला. सकाळी पाहायचे आपल्या मापात पाहायचे. हा अजून मी काय पाहायलाच गेलो नाही कोणाला चल बरं चला घर. स्वतःहून आलते ते मी काय त्याला बोलायला नव्हतं गेलो.